संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोपी आहेत त्यांच्यावरती हा आरोप जो आहे तो सिद्ध झालेला आहे आणि फरीन फरात ह्या नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्या जे आहेत ते आज बीडच्या न्यायालयामध्ये होते आणि त्यानंतर त्या माझ्यासोबत आहेत. काय आज आरोप निश्चित झाला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? माझी प्रथम प्रतिक्रिया तर अशी आहे की सगळं हे राजकारणातून होत आहे. राजकारणातून या लोकांवर जे आहे जास्तीत जास्त चार्जेस लावण्यात आलेले आहेत. अजून देखील बरेचसे कागदपत्र आरोपीच्या वकिलांना मिळालेले नाही. दरवेळेला हे असंच करतात आणि दर 2 सुनावणीनंतर काहीतरी नवीन गोष्टी आहे त्याच्यामध्ये ॲड करतात. मागच्या वेळेला त्यांनी लॅपटॉपची एक गोष्ट ॲड केली आणि हे जे मीडिया आहे, मीडिया टोटल बातम्या जे आहे आरोपींच्या विरोधात लावत आहेत. आरोपीची थोडीशी जरी साईड असली तरी एकही चॅनलवाले ती साईड दाखवत नाही आहे. दुसरी गोष्ट, आज मी नांदेडहून आजारी असताना देखील मी आले होते. मला प्रत्यक्षात बघायचं होतं काय चालू आहे आतमध्ये, तर मला API दर्जाच्या पोलीसवाल्याने आतमध्ये येऊ दिलं नाही. मी जाऊ लागल्यामध्ये तर मला रोखलं त्यानं आणि मला डायरेक्ट विचारलं, तुम्ही कोण? तुम्ही कोण? तर मी काय सांगणार मी कोण? मी मनुष्य आहे. मग मी म्हटलं मी सोशल वर्कर आहे. तर त्यांना काही उत्तर देता नाही आलं. मला त्यांनी तिथंच थांबवलं आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळी सुनावणी संपली, लोक जाऊ लागले, मी म्हटलं मला जाऊ दे आतमध्ये. तेव्हा देखील त्यांनी मला आतमध्ये जाऊ दिलं नाही आणि ते पोलीस अशा नजरेनं माझ्याकडे पाहत होते की जशी मी आरोपी आहे किंवा मी काहीतरी तिथं जे आहे कोणाचा तरी खून करण्यासाठी आलेले आहे, अशा नजरेनं मला ते पोलिस पाहत होते, ज्याच्यामुळं माझ्या मनावर फार वाईट परिणाम झाला. मला फार वाईट वाटलं. मला काय वाटते पूर्ण या प्रकरणाकडं जो काही निकाल जो दिलेला आहे, आरोप जो सिद्ध झाला आहे ते पुराव्यानुसार त्यांनी सिद्ध केला असेल, मात्र त्यावरून काय वाटतं बरं, ह्याच्यामध्ये काय होतं आहे? याच्यामध्ये जे आहे संपूर्ण राजकारण झालेलं आहे. राजकारणातून आरोपींवर जे आहे जबरदस्ती चार्जेस लावण्यात आलेले आहे. जसं की मकोका लावणं न लावणं हे पोलिसांच्या मनावर असतं आणि काही अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये मकोका लागतोच. तर तसं या गुन्ह्यामध्ये तसं काहीच नव्हतं. राजकीय दबावामुळे आणि एका विशिष्ट समाजाच्या दबावामुळे त्यांना खुश करण्यासाठी यांच्यावर मकोका लावला. दुसरी गोष्ट, सुरुवातीला वाल्मिक कराड यांना मकोकामध्ये घेतलं नव्हतं, पण धनंजय देशमुख आणि गावकरी टाकीवर चढून आंदोलन केलं म्हणून मकोका लावलं. ही कोणती पद्धत आहे? आपल्या देशात लोकशाही, कायदे कानून काय आहे की नाही? उद्याला कोणी काही करेल म्हणून तुम्ही एखाद्याला फाशी देता का? तर मी या आरोप जे चार्ज फ्रेम झालेला आहे याच्यावर मी खुश नाही आहे आणि ह्या मुलांवर कुठंतरी अन्याय होत आहे. आणि याच्यामधून जे आहे 2 व्यक्तींना का वगळलं तुम्ही? एक मराठा समाजाचा मुळे म्हणून होता आणि एक मागासवर्गीय समाजाचा होता. आणि जे ॲट्रॉसिटीची केस जी आज यांच्यावर जी फ्रेम झाली, ॲट्रॉसिटी त्या मुळेवर झाली होती सुरुवातीला. त्याला का काढलं? म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना, तुमच्या समाजाच्या लोकांना तुम्ही काढून घेणार आणि फक्त तुम्ही वंजारी पोरांनाच अडकवणार. हे कोणता न्याय आहे? तुम्ही म्हणता आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. अरे न्याय तुम्हाला नाही, न्याय तर आम्हाला पाहिजे. म्हणजे न्याय तर आरोपींना पाहिजे. आणि आरोपींच्या घरचे, खरं म्हणजे तर आरोपीच्या घरच्यांनी येऊन जे आहे ना, हे जे कोणी ते कंपनीमधले अधिकारी आहेत आणि ज्यांनी या मुलांना त्या दिवशी मारहाण केली होती, जबर मारहाण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये त्यांचा अपमान केला, त्यांच्या स्टेटसला त्यांनी दाग लावला, त्यांच्यावर घरच्यांनी पोलीस कारवाई करायला पाहिजे होती. पण आरोपींच्या घरचे किंवा कोणीच समोर येत नाही आहे, कोणीच काही म्हणत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या मुलांवर जे आहे अन्याय झालेला आहे आणि कोर्टानं याचा विचार करावा. उज्ज्वल निकम यांना काढण्याची देखील आरोपींनी मागणी केली होती, मात्र त्या मागणीकडे तुम्ही कसं पाहताय? आरोपींनी केलेली मागणी अगदी बरोबर आहे. कारण उज्ज्वल निकम जे आहेत, आज मी बघितलं ते अशा लवाजम्यासह थाटाबाटामध्ये आले होते जसे की ते वकील नसून कोणीतरी मंत्री, आमदार, खासदार आहेत. तर वकील असे असतात का? आणि त्यांच्यामुळे इतका कडक बंदोबस्त आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, आम्ही जे समाजासाठी धडपड करायलो, इतक्या नांदेडून आले होते मी, आम्हाला जर एंट्री देत नसतील तर अशा मोठ्या मोठ्या वकिलांना ठेवून काय काम होतं? दुसरी गोष्ट, ते जे आहेत निकम जे आहेत दहशतवादी, अतिरेकी यांच्यासाठी लढणारे ते वकील आहेत. तर तुम्ही ते वकील लावून तुम्हाला काय दाखवायचं? म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाचा स्टेटस दाखवता का? आमचा समाज एवढा मोठा आहे की आम्हाला उज्ज्वल निकम वकील आहेत, तुम्हाला असं दाखवायचं आहे का एखाद्या समाजाला? तर उज्ज्वल निकम हे फक्त हाय लेवलच्या
केसेस लढण्यासाठी आहेत आणि ही केस हाय लेवलची नाही आहे. याच्यामध्ये जे आहेत ते सगळे साधारण मुलं आहेत, छोटे मोठे गुन्हे त्यांनी केलेले असतील. हे काय मुंबईमधले जे अंडरवर्ल्ड डॉन असतात ते डॉन नाही आहेत हे मुलं अतिरेकी नाही आहेत. यांनी देशविरोधी कोणतं काम केलेलं नाही आहे जे यांना तुम्ही असं अडकवून टाकलं. आणि आणखी एक मकोका हा जो कायदा आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या मोठ्या मोठ्या दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन, काय काय गवळी, ह्या ज्या मोठ्या मोठ्या टोळ्या होत्या यांना कंट्रोल करण्यासाठी तो कायदा बनवलेला आहे. तुमच्या अशा गल्ली बोळ्यामधल्या एखादा खून झाला म्हणून अशा आरोपींना अटक करण्यासाठी तो कायदा बनवलेला नाही आहे. तर मकोका कायद्याचा जो आहे मिसयूज झालेला आहे आणि उज्ज्वल निकम हे या खटल्यामध्ये नाही पाहिजे. ते व्यवस्थित इथं काम करू शकणार नाही. एक खासदार तो आपल्या लेवलचं काम करेल की तर केस लढत बसेल तो, तर ते त्यांचं या खटल्यामध्ये होणं योग्य नाही आहे. न्यायानं जे कमीत कमी न्यायालयाने तरी आरोपींची बाजू समजून घेऊन योग्य न्याय दिला पाहिजे अशी आम्ही न्यायालयाकडे अपेक्षा करतो. कारण बाकी जे आहे एका समाजाची संख्या खूप जास्त आहे, तर सगळा पूर्ण वर्ग त्यांच्याच बाजूनं बोलत आहे, सगळी मीडिया त्यांच्या बाजूनच बोलत आहे. खरं बोलायला कोणी तयार नाही आहे. तर कमीत कमी न्यायालयाने तरी आरोपींचे विचार करून योग्य तो निर्णय द्यावा आणि उज्ज्वल निकम यांना हटवावे. खरं तर या अगोदर पाहायला गेलं तर आणखीन एक चर्चा आपल्याला पाहायला मिळाली की वाल्मिक कराड यांच्यासोबत जे काही आरोपी आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला तिथं धमकावलं. हे देखील बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशित झाल्या. स्वप्नील गलधर यांनी ही माहितीचे अपडेट्स दिले. मात्र त्या प्रकरणाकडे कसं अहो, ह्यांनी काय करायलेत माहिती आहे का? ह्यांनी म्हणालेत आम्ही तुमचे 100 खून करणार, आम्ही तुमच्या बायकांचं शोषण करणार, आम्ही सगळं करणार, तुम्ही आमच्या विरोधात आवाज उठवायचा नाही का? आम्ही बहुसंख्य आहोत, आमची संख्या जास्त. यांचं असं चाललेलं आहे. प्रतीक घुले यानं जे जेलमध्ये केलं त्याचा काही पुरावा आहे का? बिना पुराव्याचे हे कसे बोलायलेत आणि डायरेक्ट तुम्ही जीवे मारायच्या धमक्या देता का? होय रे, का तुमचं एवढं राज आलं का तुमचं? हां, एवढी मस्ती आली का तुम्हाला? काय म्हणता तुम्ही? कुठून टिप्पर येईल, कुठून ट्रॅक्टर येईल, कुठून मारून जाईल, अशा गोष्टी करता तुम्ही. खुलेआम हे लोक जीवे मारायच्या धमक्या द्यायला. पोलीस प्रशासन कुठे गेलं? SP साहेबांना हे दिसत नाही आहे का? हां, मी फोन केला होता SP ऑफिसमध्ये, अशा धमक्या चालू आहेत. तर मला तिथून म्हणण्यात आलं की नाही आमची कारवाई सुरू आहे, आमच्या बीडमध्ये व्यवस्थित आहे. काय व्यवस्थित आहे? तुम्ही विचारलं का गलदरला? डायरेक्ट ओपनली त्याने जीवे मारायची धमकी दिली. तर हे जे आहे छोट्याशा गोष्टीला वाढवून जे आहे आरोपींची बदनामी करायची, असा हा प्रकार आहे. त्या आरोपामध्ये काही तथ्य नसणार. जर तथ्य असेल तर जो पोलीसवाला आहे त्याच्यावर कारवाई करा. तो स्वतः समोर न येता, पोलीस कंप्लेंट न करता अशा राजकारण्यांना कशाला मध्ये घुसवायला, वातावरण खराब करायला का? सर, ऑलरेडी वातावरण खूप खराब झालेलं आहे. आत्महत्या वंजारी समाजाच्या वाढलेल्या आहेत. याच्यापूर्वी मी वंजारी पोरांच्या, बायकांच्या कोणाचीच आत्महत्या कधी ऐकलेली नाही आहे. आणि यावर्षी मी 5 आत्महत्या ऐकले. एक नागरगोजे कोणतरी PI पोलीसवाला, एवढा मोठा, लई मजबूत असतात ते लोक, त्यानं आत्महत्या केली. संपदा मुंडेची आत्महत्या आहे की हत्या आहे ते एक प्रकरण आहे. आशिष मुंडे नावाचा मुलगा आहे, आता त्याने एक आत्महत्या केली. आणखी एक आत्महत्या एका मुलीची साताऱ्यामध्येच घडली, ती फॅमिलीमध्येच राहायची. आणखी एक आत्महत्या कुठेतरी घडली, माझ्या तेवढं लक्षात नाही येते. मला मान्य आहे वैयक्तिक जीवनामध्ये पण काहीतरी असतं, परंतु हे जे सामाजिक जीवन जे असं बिघडलेलं आहे ना, हे जे जातीवाद जर चालू झालेला आहे, OBC मराठा काय काय चालू आहे, याचा परिणाम मुलांच्या मनावर होत आहे. इव्हन त्यांच्या काय माझ्या मनावर परिणाम झाला. आत्ता परवाच एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे, एवढा मोठा व्यक्ती, ते काय म्हणतात, वाल्मिक कराडला आम्ही फासावर लटकवणार किंवा जाईपर्यंत आम्ही लढणार. अरे, तुम्ही कोणत्या याच्यानं तुम्ही त्यांना फासावर लटकवायचं म्हणता? असं म्हटलं तर हजारो केसेस आहे, हजारो लोकांना तुम्हाला फासावर लटकावं लागणार. त्यांचं ते ऐकून सर खरं सांगते माझी तब्येत खराब झाली. मी आज पण आजारी होते, पण मला आज ते सगळं बघायचं होतं म्हणून मी तशीच आले उठून. तर हे जे आहे असं सगळं वातावरण खराब आहे. हे जे सोशल मीडियावर हे जे धमक्या द्यायलेत, या धमक्या देणाऱ्यांना बीड प्रशासन, पोलीस प्रशासनाने कंट्रोलमध्ये करा. यांनीच का? कारण हे इथल्या व्यक्तीचं नाव घ्यायला, संतोष देशमुखचं नाव घेऊन जे आहे गुंडागर्दी, दादागिरी, जीवे मारायच्या धमक्या चालू आहेत. इवन वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना देखील, अहो यांच्या मुलांना देखील धमक्या काय द्यायलेत? तुम्हाला म्हणे न्यायालय शिक्षा करेल तर करेल, नाही केली तर आम्ही कोयते घेऊन तयार बसलेलो आहोत म्हणे. म्हणजे आम्ही हे सगळं ऐकून आम्ही दहशतीमध्ये यावं का? यांना समाजामध्ये दहशत पसरवायची आहे का? की मराठ्याच्या नादी लागाल तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, हा यांना समाजामध्ये संदेश द्यायचा आहे का? कुणाचं स्टेटमेंट आहे? कोणतं स्टेटमेंट? आता जे बोलायला लागलं की आम्ही कोयते फेसबुकला धमक्या द्यायलेत.
मी स्क्रीनशॉट काढून ठेवले सगळे. बलात्काराच्या धमक्या, जीव मारायच्या धमक्या. आम्ही मराठा आहे, तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही 10 वर्षांनी या, 12 वर्षांनी या. अहो, आणि मी स्वतः फेसबुकवर काही जणांना समजावण्याचा प्रयत्न केला तर मला उलट्या भाषा करायलेत, कापाकापीची भाषा करायलेत. किती माज आहे हा, माज कधीही चांगला नसतो. आता खरं तर पूर्ण संतोष देशमुख प्रकरणामधले तुम्ही एवढं बोलतायत, मात्र काय काय सुरुवातीपासून काय काय तुम्हाला या पूर्ण या घटनेतलं माहिती आहे? पूर्ण घटनेतलं जे आहे, सर्वप्रथम तर मला या घटनेमध्ये इंटरेस्ट नव्हता. मी आपल्या लाईफमध्ये बिझी होते. परंतु इतका मीडिया ट्रायल चालू होता ना, फोन उघडला की बातमी, टी व्ही चालू केली की हीच बातमी. मग ते करता करता मला एक व्हिडिओ दिसला सुदर्शन घुलेला मारहाण करतानाचा. मग तेव्हा मी या प्रकरणाची माहिती काढली. मी त्यांच्या केज गावामध्ये पण केजमध्ये गेले होते. मी तिथल्या मुलांना पण बोललं, मी सगळी माहिती विचारली तर ते मुलं तशा प्रकारचे नव्हते. एक story.com नावाचं चॅनल आहे, त्यानं तर धांदात खोटी बातमी लावली की सुदर्शन घुलेला गाव वैतागलं होतं म्हणून. असं काहीच नाही. त्याच्या गावातले कदम असे काही आडनावचे मराठा मुलं बोलले की हे मुलं सुदर्शन घुले वगैरे खूप चांगले होते, हे लोकांना मदत करायचे. हे प्रकरण कसं घडलं ते आम्हाला समजत नाही. म्हणजे ह्या पोरांना जे आहे भरपूर बदनाम केलेलं आहे. यांच्या गावामध्ये तसलं काहीच वातावरण नाही आहे. मराठे मुलं देखील यांच्या साईड नाही, हे फक्त बाहेरच्या लोकांनी येऊन राजकारण केलेलं आहे. आणखी गोष्ट, तुम्ही या पोरांना आधी मारलं, यांचा अपमान केला. ह्या मुलांना समाजामध्ये पुढं जायचं होतं, यांचं तुम्ही खच्चीकरण केलं. त्या नैराश्यातून त्यांची मानसिकता बिघडली आणि ती मानसिकता बिघडून यांनी संतोष देशमुख यांना धडा शिकवायचा म्हणून ती त्यांनी मारहाण केली आणि दुर्दैवाने त्या मारहाणीमध्ये हा मृत्यू झाला. आणि मला एक सांगा, ठीक आहे, हे म्हणतात की वाल्मिक कराडनं सांगितलं असेल, यांनी सांगितलं असेल, ते कशाला सांगत बसतील? या मुलांनीच त्यांना सांगितलं असेल की असं असं आमचा अपमान झाला, ते चाटे यांच्या हाताखाली काम करायचे ना. तर कोणी म्हणतं जा बाबा आपलं आपलं बघून घ्या. तर याच्यामध्ये कट शिजवला, असं केला तसं केला, यांनी किती काही याच्यामध्ये करून टाकलं. तर मला सुरुवातीपासून हेच दिसायलं की या मुलांना याच्यामध्ये जे आहे जाणीवपूर्वक अडकवून टाकलेलं आहे, जबरदस्ती यांच्यावर मकोका लावलेला आहे. यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर बदनामी केली, याच्याशिवाय बीड आणि परळीची पण बदनामी या लोकांनी केलेली आहे. एक गरीब घरचे मुलं, ज्यांना रोजगार नाही, त्यांना चांगलं वातावरण नाही. तिकडचं वातावरण सगळं जे आहे तुमचं, त्याच्या बाजूलाच नगर लागतं, जामखेड आहे वाटतं. सगळे तिथं नाचणारे ते काहीतरी असतात ना, कला केंद्र, गुंडेगर. नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी आहे. तुम्हाला सोबत आहे पुण्याची. मग ह्या मुलांना वळण कुठं चांगलं आहे? आपला समाज दोषी आहे आणि आपली सरकार दोषी आहे. आणि यात सगळं जे आहे पूर्ण खापर या मुलांवर टाकून या मुलांना अडकवण्यात आलेलं आहे. आणि एक समाज दाखवू इच्छितो आहे की आम्ही खूप मोठे आहोत, आमच्या नादाला लागला तर आम्ही तुम्हाला असं करणार. मला हे सगळ्या प्रकरणावरून मला ही माहिती दिसलेली आहे. धन्यवाद. हे होत्या नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्या फरीन फरात. आणि आज सुनावणीनंतर आरोप निश्चित झाल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. या प्रकरणामध्ये आणखीन काय घडामोडी घडतात हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारं हे संतोष देशमुख प्रकरण, मात्र या प्रकरणामधले एक वेगवेगळे अपडेट्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, परळी.